हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत थंडाई। जसं की तुम्हाला माहिती आहे, आता होळीचा सण जवळ आलेला आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे खसखस, मगजबी, जीरा, सौंफ, बदाम, काजू, पिस्ता, वेलची, काळं मिरं, तुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि केसर। चला तर फ्रेंड्स, मग बनवूया थंडाई। तर फ्रेंड्स, आपण आता सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। हे रोस्ट वगैरे करायची काही गरज नाही, आपण डायरेक्ट मसाला बारीक करायचा। सो फ्रेंड्स, हे बघा, आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेले ही अशी पावडर झाली पाहिजे। चला तर आपण आता थंडाई बनवून घेऊया। ग्लासामध्ये बर्फ टाकून घ्यायचा आहे आणि आपण केलेली पावडर, आणि याच्यासाठी मस्तपैकी थंडगार दूध वापरायचं आहे। 1 ते 1.5 चमचा वापरायचा। आता आपण दूध टाकायचं आहे आणि दूध गरम न केलेलं घालायचं आहे, जसं आपण बाहेरून विकत आणतो। मी अमूलचं दूध वापरलेलं आहे, पण याच्यात थोडीशी साखर ऍड करून घ्यायची आहे चवीनुसार। छानपैकी मिक्स करून घेऊया। गार्निशिंगसाठी मी रोज पेटल वापरते आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही केसरही टाकू शकता। रेडी आहे तुमची थंडाई।